नमस्कार, मी सोनाली कदम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे स्वागत करत आहे. आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घराशेजारील आंब्याची बाग. हे पहा, अजून पुढं पण आहेत, तुम्हाला इकडचे दाखवते. पूर्ण आंब्याची बाग आहे. मला अंजिराचं झाड दाखवते. हे पहा अंजिराचं. हे अंजिराचं रोप मी केविकेतून आणलं होतं. प्रदर्शन होतं ना, एकदम छोटंसं होतं. आता पहा त्याला अंजीरं लागल्यात. पाहून इतका आनंद होतोय ना मला, छोटे छोटे अंजीर पाहून मस्त वाटतंय. माझ्या भावाने एप्रिल मे मध्ये ही रोपं लावून दिली. ते वर्षभरात बघा किती झाली. आम्ही त्याचे आंबे पण खाल्ले. हे सगळी पुण्यावरून दिली ते माझ्या भावाने लावून. आता टेम्पो केलता, त्या टेम्पोत दिली ते लावून सगळे. फणसाचं पण दिलतं, पण ते गेलं जळून. आंब्याचे राहिलेत. असे एवढे झालेत. ह्यावेळेस पावसाळा जास्त असल्यामुळं झाडं चांगली जितावली गेल्यात. हे जांभळीचं झाड आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लावून दिली ती, आणखीन दुसऱ्या ठिकाणी लावलेली आहेत. ही बोर आहे. बोरीचे 2-3 प्रकार लावून दिले ते त्याने. ॲपल बोर ते पण दिलेलं आहे. साधं बोर तुम्हाला दाखवते. बोरीला सुद्धा बोर आलेत. असे झाले झाड. आज पाऊस असल्यामुळं रानात गेले नाही, त्यामुळे आज तुम्हाला बाग दाखवते घरा शेजारची. बोरीला बोर आल्यात. कशी बोर. 4-5 बोरीची झाडं दिली ती त्याने. ही आहेत केळी. बघा केळी आल्यात. एक गड काढून ठेवलाय घरी, पिकलाय तो. रताळी दाखवते. रताळी बघा, रताळी खायपुरती घरीच लावलेली आहेत. ताजी ताजी काढायची, उकडायची आणि खायची. त्याच्या आम्ही गाऱ्या करतो, पुऱ्या करतो. हे बघा आवळ्याचं रोप आहे. माझ्या मामाने दिलं तर मला, उरुळी कांचनमधून आणलं. हे चांगलं मस्त फुटलंय. सगळी झाडं पाहून खरंच आनंद होतोय मला, का तर चांगली फुटल्यात म्हणून. एवढ्या लांबून आणली पण चांगली फुटली, जितावली. जळून गेलं. हे रोप आणलं होतं व्याळीवरून. आमच्या ताईंचं माहेरी व्याळी, त्यांच्या वडिलांनी आम्हाला दिली ती. गुलाबी पेरू आहे हा. खायला इतकं गोड आहे ना, कुठलं औषध नाही काय नाही. पेरू बघा किती लागले त्याला. बघा किती पेरू लागलेत. कसं आहे, शेतकऱ्याची बायको असली की ताजं ताजं तोडायचं फळ आणि ताजं ताजं तोडून खायचं. काय विकत आणायची गरज नाही आणि काय नाही. बघा पिकलेलं एक तोडते. कसं आहे, शेतकरी असलं की ताजं तोडायचं आणि ताजं खायचं. असं सुख आहे का कुठं? हे सुख फक्त शेतकऱ्याला मिळतं. कुठलं जरी फळ आलं तरी पहिल्यांदा त्या फळाचा आस्वाद शेतकरी घेतो, आणि हे आस्वाद घ्यायला बी नशीब लागतं. पिकलाय ते तुम्हाला दाखवते. पाखरांनी खाल्लाय बरं का. बघा कसा आहे गुलाबी कलर आतून. पाखरांची बी मजा आहे. शेलक शेलक फळं खात्यात.